मीडियामध्ये चालू आहे, सर्वत्र महाराष्ट्रात चालू आहे, सर्व पक्षीय विचारत आहेत आज कुठे जात आहेत, उद्या कुठे जात आहेत, आपण केव्हा येणार, कुठल्या पक्षात जाणार. माझ्या सगळ्या प्रश्नांचं एकच उत्तर आहे, गोरगरीब जनता जनार्दन जे ठरवणार तेच विशाल परब करणार. मी एवढी विनंती करतोय, प्रत्येक वाड्यावाड्यावर जाऊन विनंती करतोय की विशाल परब का निवडून येणं काळाची गरज आहे. आता बस झालं ना, भाकरी परतायची वेळ आली, भाकरी करपली, बरोबर ना. विनंती आहे, झालं ना, 3 टर्म झाले, 4 टर्म झाले, 5 टर्म झाले, काय किती द्यायचं, परमेश्वर पण कंटाळला देऊन देऊन. त्यामुळे एक विनंती आहे, असू दे, मी कोणावर वाईट बोलत नाही, बोलणारही नाही, माझा स्वभाव नाही, त्यांचं पण चांगलं व्हावं, परंतु ह्यावेळी विशाल परबला चान्स द्यावा, सगळ्यांनी आराम करावा, हीच मी आराधना देवाकडे करतो. आणि या मतदारसंघात या माझ्या वाड्यावरच्या माझ्या भगिनींना मी नमस्कार करतो. तुम्ही उद्यापासून सगळ्यांनी पेटून उठा. हा झेल तुमचा आमदार होऊनच 23 तारीखला या वाड्यावर याच सभा मंडपामध्ये आपण सभा घ्यायची आहे. झाल्यानंतर ही सभागृह सुद्धा जरा चकचकीत करूया, जरा असं वाटतंय. त्यामुळे या मतदारसंघातील प्रत्येक गोरगरीब जनतेच्या मनात, शेतकऱ्याच्या मनात, गोरगरीब जनतेच्या मनात एकच वाक्य आहे, 20 तारीखची काळजी नाही आहे आम्हाला, 23 तारीखला फटाके कसे वाजवणार आणि गुलाल कसा उचलणार. काही जणांनी तर बेळगावला फटाके बुक करून ठेवले तरुण आहे. त्यामुळे मी एकच सांगतो, मला फटाके गुलाल पेक्षा एकच पाहायचं आहे, जिंकणे माझ्यासाठी मोठी गोष्ट नाही आहे. त्याच्यानंतर जिंकल्यानंतर लोकांची दिलेली आव्हानं, लोकांना दिलेले शब्द आणि सावंतवाडी मतदारसंघ कसा चकाचक होईल, कसा व्यवस्थित होईल, कसं नियोजन, हे मोठं आव्हान आहे. नाहीतर 5 वर्षांनी आता जे लोक दुसऱ्यांना बोलतात तेच विशाल परबला बोलतात. त्याच्यासाठी मी तुम्हाला एकच सांगतो, हा तरुण मुलग्याचा कान तुम्ही केव्हा पकडू शकता की बाबा हे तुझं चुकलं म्हणून, पण समोरच्या व्यक्तींचा कानाकडे जाऊच शकत नाही. त्यामुळे टाळ्या वाजवा आणि जय जय महाराष्ट्र. धन्यवाद. आता आमचे हे उमेदवार सगळ्यांच्या समोर अगदी मन मोकळेपणाने बोललेले आहेत आणि तो आहे ते सगळे तुम्हाला मागच्या 15 वर्षात काय झाले ते माहिती आहे. पुढे नवीन पिढीतले नवीन तडफदार जर पुढे यायचं असेल तर आपण सर्वांनी मिळून यांना पाठिंबा दिला पाहिजे. आपण मताने निवडून आणलं पाहिजे. तुमची सगळ्यांची साथ पाहिजे, तर पुढे नवीन काहीतरी सुरुवात होईल. नाहीतर दरवर्षी चाललंय तसंच होत राहणार. नवीन नवीन बदलावं लागतं ना, तसं एकदा बदल झाला पाहिजे. तो एकदा बदल घडू दे. आणि ह्यांनी म्हटल्याप्रमाणे आमचं हे जरा इकडचं आहे, जरा बदल करून टाका. बाकी आपण भेटू. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. हम तुम्हारे साथ हैं. त्यामुळे रात्री बेरात्री कोणी आले तर मला नाराज करू नका, सगळं काही ते घ्या. विशाल परब दादाला मतदान करा. या